सरांना थोडक्यात प्रस्तावना करण्यासाठी इथे निमंत्रित करतो. सुरुवातीला जरा थोडी गैरसोय होते, मागे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. शेखर सर आले की एवढी गर्दी जमतेच, आता काय करायचं. आजचा दिवस चिपळूणच्या इतिहासातला, वैद्यकीय इतिहासातला फार मोठा दिवस म्हणून समजला जाईल. या दिवसाचं महत्व कदाचित काही वर्षाने कळेल. आज एक नवीन नुसती सेवा होत नाहीये, टेली आयसीयू आपण जे म्हणतो, तर फक्त टेली आयसीयू अशी सेवा होत नाही. आज तर त्याचे एक फीचर झालं. पण या टेली आयसीयू मुळे ज्या काही पॉसिबिलिटीज तयार होत आहेत, तर त्याच्यामुळे इतक्या गोष्टी विकास इथे माझ्या इथे बसू विकास 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 नाही इकडे विकास त्याच्यामुळे एक नवीन युग चिपळूणच्या इतिहासात सुरू होईल, मला खात्री आहे. कारण या टेली आयसीयूचे एवढे उपयोग भविष्यात होणार आहेत, त्याविषयी डिटेलमध्ये आपले तज्ज्ञ सांगतील. पण असं समजू की इथल्या ज्या डॉक्टरांची स्किल होती, पूर्वीच्या काळात असं होतं की खूप उत्तम डॉक्टर्स इकडे होते, पण खूप उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. त्यामुळे साधा आयसीयू सुद्धा कित्येक वर्ष नव्हतं. ज्यांची लहानपणी इथे गेलेली आहेत, तर वडिलांच्या छातीत दुखायला लागलं की काय पोटात आपल्या गोळ्या यायचं आम्हाला माहिती असायचं. नंतर इन्फ्रास्ट्रक्चर आलं, पण त्या क्वालिटीचे डॉक्टर्स नेहमी होतेच असं नाही झालं. पण उत्तम डॉक्टर्स आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर ह्याची आता जी सांगड होते, आणि त्याच्यामुळे आता शेखर सरांनी एक झलक बघितली येताना की अतिशय उत्तम कराड पुण्याचे डॉक्टर, ज्यांच्या ओपिनियनसाठी या घाटातून आपण पेशंट जगतो का मरतो अशा हिंदुळ्यावर घेऊन जातो. पैसे जातात, श्रम जातो, वेळ जातो, पेशंट बऱ्याच वेळ वाटेतच दगावतो अशी बातमी येते. त्या माणसाला आपल्या आयसीयू मध्ये ठेवून उत्तमातलं उत्तम डॉक्टर इथे गाठून त्याची आता सेवा करण्याची सुविधा इथे आलेली आहे. आपल्या डॉक्टर्सना वेगळ्या प्रोटोकॉलमध्ये, अतिशय उत्तम प्रोटोकॉल्स मध्ये काम करण्याची संधी आलेली आहे. सुरक्षितता त्यामुळे वाढणार आहे. तिकडच्या एसओपीज आता इकडे फॉलो केल्यामुळे पेशंट गमावण्याची शक्यता धुसर होणार आहे. आणि अतिशय उत्तम डॉक्टरचं ओपिनियन आपल्याला बेड साईडला आपल्याच शहरामध्ये आणि आपल्या कॉस्टमध्ये मिळणार आहे. आता कॉस्ट आपण सध्या काही प्रकरण चालले तर ऐकतोय, तर त्या कॉस्टमध्ये आपल्याला ते मिळून जाणार आहे. त्यामुळे ह्याचं आज नुसती आपण एक सेवा सुरू नाही करत आहोत, तर आपल्या चिपळूणच्या पेशंटने एक वेगळे पंख देणार आहोत आयुष्याचे. आणि त्याच्याबरोबरच आपण जे इथल्या डॉक्टरला सशक्त करतोय, त्याच्यामुळे चिपळूणातल्या डॉक्टरांचं लौकिक निश्चित वाढणार आहे की हे पेशंट आमचा डॉक्टर इथे बरं करू शकतो. अर्थात या सगळं पंख, हे सगळी ऊर्जा, हे सगळं इंधन देण्याचं काम सह्याद्री हॉस्पिटल करत आहे. आणि सह्याद्रीचं तुम्हाला कल्पना आहे की आता ती कॅनेडियन कंपनी वगैरे सर नाही का, पण आता तर ही कंपनी मात्र आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी हॉस्पिटलची शृंखला आहे. ते काही गोष्टी करू शकले असते, ते स्वतःच सुद्धा युनिट टाकू शकले असते. त्याच्याऐवजी त्यांनी असं ठरवलं कोकणातील एक हॉस्पिटल आहे जे स्वतःच्या पायावर उभं राहू शकते, त्यांच्या सेवा सक्षम करून आपल्याला ते आणखी पुढे कसं नेता येईल. आणि ऍट देअर डोअर स्टेप्स, कारण आपला जो कनेक्ट असतो इथल्या लोकल लोकांचा, तो कुठल्याही बाहेरची कंपनी आली तरी तो होऊ शकत नाही ज्या विश्वासाने लोक आपल्याकडे येतील. त्यामुळे या लोकांचं आपण सामर्थ्य वाढवून आणखी चांगली सेवा काय करता येईल या दृष्टीने ते विचार आहे. आणि त्यामुळे आपण आता जिकडे कॉमर्स असं जो वैद्यकीय विषयाचा जो विषय येतो, याच्या पलीकडे जाऊन ह्याच्यामध्ये आपला नेहमीचा जो सुपर स्पेशल जो ओपिनियन आहे, त्याच्यापेक्षा एकही रुपये एक्स्ट्रा न करता अपरांत ही सेवा पुरवणार आहे. आणि म्हणून मी खास सह्याद्रीने हे कारण आपल्याला बळ दिलं, आश्वासन दिलं. म्हणून डॉक्टर अमित माने आज आलेले आहेत. अत्यंत उच्च विद्याविभूषित आणि अतिशय तज्ज्ञ माणूस आहे, मॅनेजमेंट मधले एक्सपर्ट आहेत, आपल्या सह्याद्री युनिटचे इन्चार्ज आहेत. तर त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या क्षेत्रामध्ये. आणि आमचे शेखर सर आहेत, त्या प्रोग्रामला यावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे, किती झटतात आणि अपरांताच्या सुद्धा कित्येक कठीण काळामध्ये त्यांनी कसं काम आपल्याला सपोर्ट केलाय, आपल्याला सक्षम केलं, आम्हाला कल्पना आहे. तर कुठेतरी आज त्यांच्या
त्या ऋणाचं स्मरण म्हणून सरांनी ही जी क्रांतिकारी सुविधा आपल्याकडे सुरू होते यासाठी सरांनीच यावं असा आमचा एक आग्रह होता. तर सरांच्या बाबतीत मी नेहमी असं म्हणतो, ही इज द लीडर हू नोज, ही इज द लीडर हू गोज. जे सगळीकडे जातात, सगळ्यांना मदत करतात आणि ही इज द लीडर टू बी फॉलोड. त्या माणसाबरोबर गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कशा सुकर होतात, त्यांची कशी मदत होते वेगवेगळ्या ठिकाणी. अशा प्रकारे सरांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आपल्या शहरासाठी आणि त्यात आजची जी ऐतिहासिक घडी आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो मला. त्यांच्याबरोबर आज आपल्या व्यासपीठावर डॉक्टर राम देसाई आणि डॉक्टर हर्षद भोर हे दोन्ही सिनॉनिमस आहेत त्यांच्या फील्डमध्ये, म्हणून मी दोघांचा एकत्र उल्लेख करतो. डॉक्टर राम देसाईंनी आत्ताच्या घडीला तिथे फिजिशियन आणि इंटेन्सिव्ह केअर अशा दोन्ही गोष्टीची जबाबदारी ते सह्याद्रीची बघतात आणि तुम्हाला कल्पना, त्यांचं फार मोठं नाव आहे आणि त्यांच्या ओपिनियनसाठी लोक इथून जात असतात सतत. आणि असंच मोठं नाव इथे आता डॉक्टर हर्षद भोर सरांचं आहे आणि अशा दोन उत्तम फिजिशियन्सच्या हाती या टेली आयसीयूची धुरा राहणार आहे. म्हणून मला नक्की खात्री आहे की आपण ही जी आता तंत्रज्ञानाची कास पकडली आहे तर नुसती टेक्नॉलॉजी असून चालत नाही. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण बघतो की नुसती टेक्नॉलॉजी असेल, नुसतं उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर उत्तम ट्रीटमेंट मिळेल अशी काही गॅरंटी नाही. पण वैद्यकीय क्षेत्रात एम्पथी किंवा कंपॅशन किंवा एखाद्या रुग्णाविषयी असणारी आपुलकी, सहानुभूती याचा सुद्धा तेवढाच मोठा रोल असतो. हे दोन्ही डॉक्टर्स मी बघतो त्यांच्या रुग्णांसाठी जीवापाड मेहनत करतात, रात्री बेरात्री सुद्धा रुग्णसेवे व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात दुसरा विषय नसतो. आणि अशा लोकांच्या हातात जेव्हा उत्तम टेक्नॉलॉजी जाते तेव्हा टेक्नॉलॉजी, कंपॅशन आणि कमिटमेंट यांचं मिलन होऊन अतिशय उत्तम रिझल्ट मिळतात. आणि त्यामुळे मला असं वाटते आजचं जे टेली आयसीयू आहे ते त्या दृष्टीने सुद्धा फार अर्थपूर्ण राहील आणि आपल्या चिपळूणकरांच्या आयुष्यात एक वेगळं पर्व नक्की तयार होईल. माझे वर्ड्स लक्षात ठेवा आणि ह्याने नक्की फरक पडणार आहे मला खात्री आहे. आणि यात वेगवेगळे प्लेयर्स येतील ते येऊ दे, कारण जितकं कॉम्पिटिशन चांगली तेवढा दर्जा आणखी आपल्या लोकांना उत्तम मिळेल. आणि त्याच्यामुळे हे जे एक वेगळं दालन सुरू होतंय त्याचा तुम्ही सर्वतोपरी स्वीकार करा. कारण यातूनच आपण बऱ्याच वेळा आपण आता समुद्रावरचे लोक आहोत मूळचे, ते असं म्हणतात वेन द विंड इज नॉट फेवरिंग युअर सेल्स. जेव्हा तुमच्या शिडामध्ये योग्य प्रकारे हवा भरत नसते तर शिडांची दिशा बदलायला लागते. तसं एक वेगळी टेक्नॉलॉजी तुम्हाला काढावी लागते जिथून तुम्हाला पेशंटची नय्या आणखी कशी पार पाडायला लागेल. कारण बऱ्याच वेळा मी डॉक्टर होण्यापूर्वी अपोजिट एंडला पण होतो आणि योग्य डॉक्टर वेळेत मिळाला नाही. बरं गेलो डॉक्टरकडे ते नाही, ही सुविधा आमच्याकडे नाही, तुम्ही कराडला हलवा, तुम्ही पुण्याला हलवा, तुम्ही कोल्हापूरला हलवा. या सगळ्या चक्रामधून आम्ही सुद्धा गेलेलो. माझे सुद्धा जवळचे नातेवाईक असेच योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे गेलेले आहेत. आणि खूप वेळा असं वाटायचं मग आपण जरा चांगल्या शहरात असतो तर ही सुविधा आपल्याला मिळू शकली असते, आपल्या पेशंटचा जीव वाचू शकला असता. मला नक्की खात्री आहे शेखर सरांचा सुद्धा आपल्या मतदारसंघातल्या जनतेसाठी असंच जीव तुटत असेल तर एका परीने या विषयात आणखी काहीतरी करून आपण इथल्या रुग्णांना, आपण इथल्या जनतेला एक आधार द्यायचा प्रयत्न करतोय. आणि या प्रयत्नात मला निश्चित सांगायला लागेल की यामध्ये आमचे जे IT टीमचं सचिन म्हणून जे आहेत किंवा सह्याद्रीची IT टीम जे आहे, नागेश माळी आणि अभिजित पाटील जे आहेत त्यांनी खूप मोठी मदत केली. या सगळ्यांचं ऋणनिर्देश मला करायला लागेल. आणि आमची जी आता अपरांतची टीम आहे ज्याला अपरांत परिवार म्हणतो त्यांचा सर्वतोपरी सपोर्ट मला असतो. आणि आपले जे कन्सल्टंट आहेत, म्हणजे मी कन्सल्टंटमध्ये आमच्या मदार मॅडम पासून, ज्योती मॅडम पासून सगळे आमचे पाटणकर सर, भास्करवार सर, फोन सर हे तर आहेतच, भक्ती मॅडम आहेत, आमचे सगळे डायरेक्टर्स आहेत, डॉक्टर नातू असतील, डॉक्टर पालकर असतील, डॉक्टर जबले, कपल जबले, मॅडम जबले सर ते तर आघाडीवर राहून ते सांभाळतात, डॉक्टर श्रद्धा घाट मॅडम आहेत. तर ह्या सगळ्या लोकांनी जे सपोर्ट केलं त्यामुळेच आजचा दिवस शक्य झाला. आणि या सर्वांच्या पलीकडे चिपळूणची जनता तुमच्यासारखी जी आमच्यावर प्रेम करते, सजग आहे आणि
अफाट प्रेम करतो, त्यामुळे ह्या गोष्टी या सपोर्टमुळे शक्य होतात. आपल्या सर्वांचे सुरुवातीलाच आभार मानतो. आमचे पत्रकार मंडळींचे आभार मानल्याशिवाय हे संपत नाही, कारण ते कायम आमच्याकडे प्रेमाने बघतात आणि काही छोट्या छोट्या चुका झाल्या तर दुर्लक्ष देखील करतात आणि वेळप्रसंगी सांभाळून घेतात. पण अर्थात त्या चुका अनावधाने झाल्या असतात. जाणून बुजून मी इथे अपरांतला सांगितलेलं एकही माल प्रॅक्टिस, एकही अनएथिकल प्रॅक्टिस आणि कुठलेही पैसे कमवण्यासाठी लोकांना लुटण्याची प्रॅक्टिस मी चालू देणार नाही. अशा शब्दात भलं नुकसान झालं तरी चालेल. आणि असं काही केसेस आल्या, जसं पेट्रोल पंपावर लिहिलेलं असतं, तुम्हाला इथे काही गोष्ट घडताना दिसली तर मला फोन करा, तुम्ही मला फोन करा आणि कितीही वाजता करा, ते चालू देणार नाही आम्ही इथे. याने मी ते सांगतो. आणि पुन्हा एकदा सह्याद्री टीमचं अभिनंदन आणि आभार. त्यांच्यामुळे शक्य झालं. शेखर सरांच्या सगळ्या बिझी वेळातून त्यांनी वेळ काढून आज वेळ काढला, त्याबद्दल धन्यवाद. खास आभार मी आमचे डॉक्टर श्रीकांत देशमुखांचे मानेन, कारण ते या अपरांताचे जे मॅनेजमेंट ऍडव्हान्स, देशमुख सर जरा उभे राहाल का असा प्लीज, सरांना बघू दे. तर ते मॅनेजमेंट ऍडव्हायझर मी हे अपरांत उभं राहिल्यापासून प्रोजेक्ट पासून आत्ताच्या सगळी सिस्टीम बसेपर्यंतच ते हे आहे. तर आणि तुमचं डॉक्टर जाता आजचं अभिनंदन करतो, कारण डॉक्टर सुरेश शिकलगार जरा MD पॅथॉलॉजिस्ट आहेत. ते आता सध्या लाईफ केअर आपल्याकडे सगळीकडे ते सुविधा देतात. आज त्यांनी स्वतःचं दालन एक उघडलं आणि आपल्या मंडळीकडे पासून रत्नागिरीपर्यंत जे 2-3च पॅथॉलॉजिस्ट आहेत, MD पॅथॉलॉजिस्ट, त्यातले ते एक आहेत. यंग एज मध्ये सरांनी आज त्यांच्या पाठीवर हात ठेवलेला आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच होईल असं मला नक्की आशा वाटतो. 2 मिनिटांनी थोडं जास्त वेळ घेतला, पण जरा मला माफ करा. धन्यवाद यतीन सर. अत्यंत विनयशील, नम्र आणि अविरतपणे कार्य करणारं असं व्यक्तिमत्व आहे शेखर सर. मला वाटतं तुम्ही जर पुढे गेलात मंत्री बनून तर पुढे आमदारासाठी यतीन सरांचं नाव घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे आतापासूनच तुम्ही सुरुवात करायला हरकत नाही असं मला वाटतं. खरोखरच म्हणजे यतीन सरांचं नेटवर्क जे आहे ना, एनिवे धन्यवाद. यतीन सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच आपल्या कुटुंबियांना हे एक्सपिरियन्स कधी ना कधी आलेले आहेत यापूर्वी, आणि आपल्या रुग्णाबद्दल आपण त्यावेळेला काही करू शकलो नाही म्हणून आपण हतबलपणे त्यावेळेला ती परिस्थिती मान्य पण केली असेल. आता कांचन मदार मॅडम स्टेट IMA आणि तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव मॅडम यांचं आगमन झालंय. त्यानंतर आमच्या सभापती धनश्री शिंदे मॅडम यांचंही आगमन झालेलं आहे. मला वाटतं बाहेर अजून पत्रकार पण आहेत तर आणि आमचे डायरेक्टर विकासजी नातू सर यांचंही आगमन झालं थोड्या नंतर. त्यामुळे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते. आमच्या महिला सर्व आवर्जून उपस्थित राहिल्या, सीमाताई सारखे असतील, स्वाती देवळेकर असतील, विविधा मॅडम असतील, सभा मॅडम असतील, आणखीन सईदा अप्पा असतील. आता सगळ्यांचीच नावं मी घेऊ शकत नाही, त्यामुळे माफ करा. आमच्या सीमाताई बागे बसल्या आहेत, सहेली ग्रुप. तर आणि जिजाऊ ब्रिगेडच्या स्नेहल चव्हाण मॅडम अध्यक्ष आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. आणि मला वाटतं अनिता नारकर मॅडम, सर्व अध्यक्षांचे नारकर आपलंही स्वागत आहे. आणि अत्यंत उत्कृष्टपणे ही लोक सगळं आपापल्या पातळीवरती काम करतात, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. हा, आपले विनयनाथ तू जे आहे सन्माननीय, त्यांचे प्रतिनिधी महेश दीक्षित यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर माझ्या महिला भगिनी सगळ्या आलेल्या, तटकरे दिसते, त्यानंतर पण बांदेकर दिसते, सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील आपण आता मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार याकडे आपण वळतोय. तर सर्वप्रथम विद्यमान आमदार शेखरजी निकम सर, संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखरजी निकम सर यांचं स्वागत. हॉस्पिटल अपरांचे सर्वेसर्वा डॉक्टर यतीन जाधव आणि सौ वैशाली
जाधव मॅडम करतील. सन्माननीय आमदार कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, स्वागताच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा. सन्माननीय शेखरजी निकम सर यांचं स्वागत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे कापडी आपलं इथे स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. सर MD DNB त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो 12 इयर्स एक्सपिरियन्स, MNAMS इंटरनल मेडिसिन, कन्सल्टंट इंटेन्सिव्हिटीज अँड कन्सल्टंट फिजिशियन, कन्व्हेंट कार्डिओलॉजी. He has handled all cardiology, neurology, gastroenterology and cases. आपलं स्वागत सन्माननीय आमदार साहेब करतील. त्यानंतर त्यांचे सहकारी डॉक्टर अमित माने सर, युनिट हेड सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड, यांचं स्वागत शेखरजी निकम सर करतील. धन्यवाद सर, आपलं सहकार्य आमच्यासाठी खूपच अमूल्य आहे आणि आपल्याशिवाय आमचं कार्य पुढे जाणार नाहीये, तर खूप खूप धन्यवाद. असोसिएशनचे करंट प्रेसिडेंट, विद्यमान प्रेसिडेंट डॉक्टर अब्बास जबले यांचं स्वागत डॉक्टर यतीन जाधव सर. प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे. इथे शॉल, पुष्पगुच्छ, श्रीफल आणि एक भेटवस्तू असं स्वरूप आहे. सर्व दिवस पाहतो सोनियाचा दिवस, ते आमचे यतीन सर आणि वैशाली मॅडम यांचंही लोकमान्य टिळक स्मारकचे आपले ज्येष्ठ दिग्दर्शक मार्गदर्शक यांचा सत्कार मी डॉक्टर आमचे जे संजीवनी आहे आमची अपरांत हॉस्पिटलची डॉक्टर ओम सर, की त्यांच्यामुळे खरोखरच म्हणजे त्यांचं कौतुकच आहे की दिवस रात्र ते झटत असतात अविरतपणे. त्यांच्या कार्यामुळेच आम्ही हे हॉस्पिटल अगदी कमी वेळामध्ये नावलौकिक जो मिळवला तो त्यांच्या परिश्रमानेच. कारण ICU सांभाळणं किती कठीण असतं हे आपल्याला माहिती आहे आणि त्यातूनच आपल्या सगळ्यांसारख्यांचे आपण त्यांना त्रास देत असतो. काही आपल्याला कमी पडलं की आपला रोष असतो त्या हॉस्पिटलवर, पण जो डॉक्टर असतो ना तो खरंच अविरतपणे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतो. अर्थात काही अपवाद असले तर त्यासाठी. त्यानंतर आमचं लाडकं पूजाताई निकम यांचं स्वागत सौ वैशाली जाधव करते. जागेवरच होईल पण ते होणं गरजेचं आहे. जोरदार टाळ्यावर वाप आपल्या पूजाताईंसाठी आणि त्यांचं अभिनंदन करा. त्यानंतर आमचे डायरेक्टर आहेत विकासजी माथूर, यांचाही सन्मान करायचा आहे. मी आमचे आमचे HR आहेत शिंदे सर, त्यांना सांगते. ठीक आहे, सर्व मान्यवरांचं स्वागत डॉक्टर अब्बास जबले करतील. आपण स्वागतामध्ये फार वेळ काढणार नाही आहोत कारण आपल्याला मार्गदर्शन पुढे लाभणारे रामदास भाई राणे, वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव मॅडम, जोते आपण आहोत. दिल तलाश कर, मंजिल से आगे जाकर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर, असं आमचं हे व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर नागेश माळी आहेत PRO, तर कीर्ती कोरडे मॅडम असतील तर ते आणि खूप परिश्रम घेत असतात. मला वाटतं इथे ज्येष्ठ पत्रकार सतीशजी कदम उपस्थित आहेत आणि
है। तोड़ना है हर पिंजरा, मेरी उड़ान अभी बाकी है। मंजिलें जमीन पर नहीं, आसमां अभी बाकी है, आसमां अभी बाकी है। डॉक्टर देसाई सर। गुड इव्हनिंग एव्हरीबडी. इथं उपस्थित चिपळूणमधील सर्व डॉक्टर्स, तसेच इथले आमदार साहेब डॉक्टर मिस्टर निकम आणि प्रांत हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर बॉडी, त्या सर्वांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत की सह्याद्री हॉस्पिटलला टेलिकम्युनिकेशन आणि टेली आयसीयूद्वारे इथं काम करण्याची संधी देत आहात. इथं आपल्याकडे डॉक्टर हर्षद वाणी यांच्यासारखे अत्यंत प्रभावी आणि उत्तम डॉक्टर चिपळूणला मिळालेले आहेत. तिथे आयसीयूचा किंवा टेली आयसीयू कम्युनिकेशन करण्यापाठीमागचा एकच हेतू आहे की इथून जे आपण बाहेर पेशंट्स बऱ्याच वेळा ट्रान्सफर करावे लागतात ते काय छोट्याशा ओपिनियनसाठी, तर त्यातले बऱ्याच गोष्टी आपल्याला टाळू शकतात. जे पेशंट आपल्याला ट्रान्सफर करावे लागतील ऑपरेशनसाठी किंवा मोठ्या याच्यासाठी ते करावेच लागतील, पण जे एक साधारण 70 ते 80% पेशंट जेव्हा इथून शिफ्ट होतात कराडसारख्या ठिकाणी, तेव्हा बऱ्यापैकी ते कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटने निघून जाण्यासारखे असतात. पण त्या पेशंटना जेव्हा कराडचे किंवा पुण्याचे, मुंबईचे किंवा एखाद्या मोठ्या सेंटरवरचे डॉक्टर समजावून सांगतात की बाबा या प्रकारची सेवा तुमच्या शहरामध्ये ऑलरेडी उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये औषधानेच फरक पडण्यासारखं आहे आणि याच्यामध्ये दुसरं काही ऑपरेटिव्ह किंवा एखादं प्रोसिजरल गोष्ट करण्याची गरज नाही आहे, तर तेव्हा असे पेशंट्स इथे थांबून त्यांचा नाहक वेळ, पैसा आणि ड्युरिंग जेव्हा आपण पेशंट ॲम्ब्युलन्स ट्रान्सफर करत असतो तर अशा वेळी जेव्हा अचानक दुःखदायक जे घटना घडतात ते आपण टाळू शकतो. तर येथील प्रांत हॉस्पिटलमधील सर्व डायरेक्टर बॉडीचे व येथील सर्व वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टरांचे व नामांकित लोकांचे मी आभार मानतो. धन्यवाद सर. यानंतर IMA प्रेसिडेंट डॉक्टर अब्बास जबले 2 शब्दांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतात. सन्माननीय व्यासपीठ, आपले लाडके आमदार माननीय शेखर सर निकम, उपस्थित सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर आणि अप्राणा हॉस्पिटलचे डायरेक्टर्स आणि उपस्थित सर्व, खरोखर ही चांगली संकल्पना आहे. मी सर्वप्रथम यतीन सरांना खूप त्यांचं मी अभिनंदन करेन आणि आभार व्यक्त करेन की आपण चिपळूण वासियांसाठी त्यांनी ही एक सुविधा उपलब्ध केलेली आहे. याचं कारण तुम्हाला मी फक्त 2 मिनिटं फक्त मी सांगतो की काय होतं, कधी कधी आपण आपल्या पेशंटला आपण म्हणतो की सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांना आपण कन्सल्ट करूया आणि आपण त्यासाठी आपण पेशंट चिपळूणतून आपण कराडला घेऊन जातो. आता ते आपण घेऊन जातो त्याच्याबद्दल काही नाही, पण पेशंटला त्रास, आपला पैसा आणि शरीराला जे डॅमेज होतो तिथं गेल्यावर काय होतं की तिथं पण डॉक्टर सांगतात ना हेच मेडिसिन कंटिन्यू करा. मग ते आपण अवॉइड करायसाठी यतीन सरांचा जो संकल्प आहे की आपण इथूनच त्या डॉक्टरांशी आपण कन्सल्ट करून की त्यांना तेच जर मेडिसिन द्यायचे असले तर तिथूनच ते सांगणार कन्सल्ट करून की हीच मेडिसिन कंटिन्यू करूया, जेणेकरून असं आहे की आपले फिजिशियन आहेत त्यांचाही मनोबल वाढतो आणि आपल्या पेशंटला जे डॅमेज होण्याचे असेल तर डॅमेज कमी होऊन जातो. ते एक होतं. कधी कधी काय होतं की आपण काय इमर्जन्सी जास्ती असलं की आपण पेशंटला ट्रान्सफर करायला बघतो. आता त्यावेळेला काय होतं की इथून पेशंट तिकडे जाईपर्यंत मी काही वेळा असं बघितलं की आपले पेशंट दगावतात. मग ते पेशंट आपले दगाव नाही म्हणून आपल्याला लागतं ना की सुपर स्पेशलिस्ट आपल्याला जे म्हणजे लागतो डॉक्टरांचा, तर त्याच्यासाठी ते जर आपण इथून जर केले तर त्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंटच्या हिशोबाने आपण पेशंटला इथे ट्रीटमेंट देऊ, सेटल करून, आणि जर गरज आहे त्याची सर्जरीची वगैरे काय किंवा त्याला मोठ्या याच्यात दिलं तर आपण त्याला सेटल करून आपण ते आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. त्यासाठी ही सुविधा मला तर असं वाटतं की या कोकण रिजनमध्ये सह्याद्री आणि अप्राणा हॉस्पिटल हे प्रथमच असं माझ्या प्रॅक्टिसमध्ये प्रथमच असं मला दिसतं की आपली ही सुविधा अप्राणा हॉस्पिटलमध्ये उपस्थित केलेली आहे. हे आपल्या सर्वांसाठी आहे आणि याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा असे मी IMAच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आणि IMAच्या वतीने मी डॉक्टर यतीन सरांचा पण मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या चिपळूण वासियांसाठी एक चांगली सुविधा उपस्थित केलेली आहे. माझे मी 2 शब्द इथं मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद डबे सर. पेशंटसाठी काही असं हे व्यक्तिमत्व आहे. आमचे यजमान असले तरी बोलणं मला इष्ट आहे. त्यानंतर कराडून आलेले आपले डॉक्टर माने सर आम्हाला मार्गदर्शन करतील. सन्माननीय डॉक्टर माने. तत्पूर्वी सर एक मिनिट, आमचे शिरीष सर आहेत, मिलिंद कापडी आहेत, यांचं स्वागत करायचं मला वाटतं राहून गेलंय. त्यानंतर माजी नगराध्यक्ष रियानाताई बिजले, नसरीनताई खडक यांचं जागेवरतीच मी आमच्या महिलांना सांगते, भक्ती मॅडम आपण तिथे जागेवर जाऊन त्या महिलांचं आपण स्वागत करायचंय. आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आपले सर्वांचे सहकार्य आम्हाला लाभेल इथून पुढे अशी मी आशा व्यक्त करते. आणि सन्माननीय माने सरांना आपण इथे आमंत्रित करते की आपण आपलं मौलाचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. आणि यतीन सर थँक्यू. आमदार साहेब आणि मान्यवर, मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त एक छोटंसं उदाहरण देईन की एखादं लहान बाळ ज्यावेळी पहिलीमध्ये असतं त्यावेळी ते हळूहळू बोलायला शिकतं, चालायला शिकतं, वाचायला शिकतं. मग ते 4थीत जातं, 5वीत जातं, मग हळूहळू 12वीत जातं, मग कॉलेज, मग पुढे काहीतरी शिक्षण घेतं आणि मग हळूहळू त्याची प्रगती होत जाते. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणारा ICU किंवा वैद्यकीय सेवा अशाच प्रकारे टप्प्याटप्प्याने घडत जाते. ज्याला आपण ICU म्हणतो त्या ICU मध्ये कधीतरी ते प्रायमरी केअर ICU असतं किंवा सेकंडरी केअर असतं. म्हणजे ज्या पद्धतीच्या केसेस तिथे हाताळल्या जाऊ शकल्या जातात त्यांची एक मर्यादा असते. त्यानंतर ते टर्शरी केअर होतं जिथे अगदीच गुंतागुंतीच्या केसेस अशा ICUs मध्ये हाताळल्या जाऊ शकतात. आणि क्वाटर्नरी केअरचा ICU मध्ये असा ICU जिथे की अगदी अवयव प्रत्यारोपण सारख्या शस्त्रक्रिया वगैरे होऊ शकतात. अशा लेवलचा ICU ज्याला आपण क्वाटर्नरी केअर ICU म्हणतो. सो कोकणामध्ये किंवा अगदी गावखेड्यामध्ये आमदार साहेबांना मला सांगायला अभिमान वाटेल की देशामध्ये आपल्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड हे पहिलं हॉस्पिटल आहे की ज्यांनी तालुका स्तरावर पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं. म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करणं, कुठलंही अवयव प्रत्यारोपण करणं हे प्रत्येक ICU साठी सर्वात महत्वाची एक जबाबदारी असते. होन साहेब आहेत, बाकी आपले सर्व तज्ज्ञ आहेत. तर आम्हाला या पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह टेली ICU मधून एकच साध्य करायचं आहे. पण ते काय साध्य करायचं ते एक छोटंसं उदाहरण मी देतो. आता ICU म्हटलं की गंभीर रुग्ण असतात आणि ICUच्या बाहेर असणाऱ्या गंभीर रुग्णांपेक्षा गंभीर असतात त्यांचे नातेवाईक. म्हणजे नातेवाईकांच्या मनात जी घालमेल चालू असते, जी भीती चालू असते, शोधाशोध चालू असते, अजून काय करायचं, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता डॉक्टरांना नाकी नव येते. कुठलाही डॉक्टर ICU मध्ये काम करणारा आपल्या जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न करतो की त्या पेशंटला, रुग्णाला सर्व प्रकारे चांगली उपचार मिळावेत आणि तसंच तो रुग्णांनाही काउन्सिल करत असतो. पण रुग्णांना सतत वाटत राहतं की अजून काहीतरी करावं, मोठ्या ठिकाणी घेऊन जाऊया का, मोठ्या शहरात नेऊयात का, मोठ्या डॉक्टरांकडे नेऊयात का. मग अशा वेळी जर अशी सुविधा असेल की 24 तास या टेली ICU जो आता आपण उद्घाटन केला तर हा टेली ICU आमचा 24 तास तुमच्या अपरांत हॉस्पिटलमधल्या चिपळूणमधल्या या इथे ओपन असेल आणि 24 तास इथे एक लाईव्ह मीटिंग चालू असेल. 24 तास आमचे तज्ज्ञ तिथून या पद्धतीचे तुमचे सगळे रुग्ण पाहू शकतील. आणि यामुळे काय होईल तर सगळ्यात महत्वाचा बदल हा होईल की इथे बसलेल्या प्रत्येक तज्ज्ञाला, प्रत्येक डॉक्टरांना आपापलं ओपिनियन घेताना त्या पर्टिक्युलर रुग्णाबद्दल एक अजून मोठा विश्वास वाटेल. आणि याचमुळे चिपळूणात दिली जाणारी आरोग्य सेवा अजून चांगली करण्यासाठी आपल्या सर्वांना याची मदत होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. सह्याद्री हॉस्पिटल ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी हॉस्पिटलची चेन आहे आणि आम्ही स्वतःला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणवतो. म्हणजे ज्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस या आपल्या शहरात होतात त्याच केसेस आपण कराडमध्ये पण करतो आणि येत्या काळात आमचा इथेही करण्याची आमची उमेद आहे. यासाठी आम्हाला जी साथ सरांची लागते त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सरांना या दिलेल्या संधीबद्दल की ही तर फक्त एक सुरुवात आहे. ज्या पद्धतीचं अपरांत असं म्हणण्यापेक्षा यतीन सर पर्टिक्युलरली, कारण आमचा सर्वात पहिला संबंध हा यतीन सरांशी आला, तर ज्या झपाट्याने त्यांनी ही गोष्ट घडवली म्हणजे सुरुवातीच्या चर्चेनंतर ते आजच्या दिवसांमध्ये फक्त 6 आठवड्यांचा कालावधी आहे. म्हणजे एखादी चांगली संकल्पना राबवणार कशी हीच सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही संकल्पना रुजवणाऱ्याची असते. सो यतीन सर तुमच्यामुळेच हे शक्य झाले, अदरवाईज ही आयडिया आम्ही किमान 20 लोकांना बोलली असते. सो याचबरोबर मी सर्वांचे धन्यवाद देतो. ज्या पद्धतीचं पाहुणचार किंवा ज्या पद्धतीचा डायस आणि ज्या पद्धतीचा मानपान इथे केला जातो तो मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही.
त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. जी कसरत इथे होते तेही मी पाहतो. सो थँक्यू व्हेरी मच मॅडम. धन्यवाद माने सर. खरं आहे आपण अत्यंत काल त्यांचा उपक्रम मला वाटतं इकडे गांधारेश्वरला आणि कायम सुरू राहणार आहे. मराठी अस्मिता ते जागृत ठेवण्यात मराठी भाषेसाठी आणि खरोखर विशाल सर जेव्हापासून आलेले आहेत आम्ही पाहतोय की त्यांचं जे कार्यप्रणाली आहे ती नक्कीच अभिमानास्पद आहे. काहीच पद्धतीने आपण कार्यरत राहाल आणि आपली सेवा आम्हाला मिळेल अशी मी आशा बाळगते. धन्यवाद विशाल सर. यानंतर आपले काही सत्कार राहिलेले आहेत. मला वाटतं आमचे श्री भास्करवार सर यांचंही स्वागत करूया. त्यानंतर आमच्या भक्ती पालांडे मॅडम याही अविरतपणे आमचं हॉस्पिटलचं जे काम असतंय ते अहोरात्र त्याही सेवा करत असतात. तर त्यांचंही कौतुक करावं, स्वागत करावं. या टेली ICUच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेली आपल्या विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य निकमसर यतीनजी, मला आपण या ठिकाणी बोलवलं. वास्तविक मेडिकल हा विषय तर खूप लांबचा आहे. मी आपला कला शाखेचा मुक्त विद्यापीठातून पास झालेलो, इतिहास विषय घेऊन पास झालेला मुलगा, आणि फक्त इथे येण्याचं कारण असं की तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या शासकीय कामामध्ये जेवढ्या इव्हेंट सहभागी होत असतात. आणि दुसरी एक गोष्ट मला खूप माझ्या आत्म्याशी कनेक्टेड आहे की जी टेली ICU आपल्याला अवेलेबल करून दिली ती सह्याद्री हॉस्पिटलनं. आणि ह्या हॉस्पिटलचे वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे उपकार आहेत. त्यानं मला इथे यावंसं वाटलं. दुसरी गोष्ट अशी आहे की गोठे मॅडमनं आम्हाला एका ठिकाणी व्हिजिट करायची होती आणि त्यांचा 6चा टायमिंग दिला होता. मॅडम पण इथं असल्याने मी म्हटलं चला आपले दोन्ही कामं होत आहेत. आपलं जे हॉस्पिटल आहे आपण बघतोय की कोकण विभागामध्ये आपल्या येथील जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी आपण याच्या आधी देखील कष्ट घेतलेला आहे आणि यापुढे देखील त्याच्यामध्ये आपण अपडेशन करत आहोत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला याची जाणीव आहे की जेव्हा आपल्या एखादा पेशंट क्रिटिकल कंडिशनला जातो तेव्हा बहुतांश वेळा आपल्याला मदतीला आपलं हेच हॉस्पिटल येत असतं. आणि त्यातही कदाचित काही अडचण आली तर आपल्याला कोकण आपलं चिपळूण सोडून मुंबई, पुणे किंवा घाटावरती जावं लागतं. तेव्हा ती देखील जाऊ लागू नये याची सोय आता आपल्याकडे केलेली आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत, विद्यमान आमदारजी बोलणार असेल तर 2 शब्द. नाही झाले शौकत नाही, फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्याला व्यस्त करा, पण हसू आम्हाला. व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे उद्घाटक माननीय आमदार शेखरजी निकम साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व डॉक्टर, पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले बंधू भगिनी, अपोलो हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल, बरं एक मिनिट हो मी काय बोलतो, अपोलो हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल यांनी जो या ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे तो मी चिपळूणच्या जनतेच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचं कारण असं आहे की चिपळूणमध्ये पेशंट जरी कमी आजारी असले तरी रस्ते जास्त आजारी आहेत. कारण विरार पाटणला जायचं असेल तर जिथं 2 तास लागायचे तिथं 5-6 तास लागतात. आणि गाडी चालवणारा ड्रायव्हर हा आम्हाला कुठे नेतो, आम्हाला किडनॅप करतो की खरोखर हॉस्पिटलला नेतो, अशा रस्त्याने त्यांना आम्हाला न्यावं लागतं. आणि म्हणून तुम्ही चांगला हा उपक्रम चालू केलेला. डॉक्टर लोकांवर मैत्री करणं आणि दोस्ती करणं म्हणजे फार कठीण काम आहे.
आणि म्हणून मी या ठिकाणी आलो होतो आणि नितीन यादव साहेबांना सांगितलं माझ्या शुभेच्छात मी जरा जातो. त्याला 2-3 कारण आहे. त्याला एक पहिलं कारण असं आहे, 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक माणूस आला, त्याही 25 लाखाची गाडी होती आणि त्यांनी मला सांगितलं माझी मिसेस ऍडमिट आहे, जरा बिल कमी करा. असा कसं काय? त्याच्यामुळे काय होतंय, ते गरीब आहे आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय आणि ज्याला खरोखर आवश्यकता आहे त्यांची फार अडचण होते. योगाने 2-3 तासाने दुसऱ्या एक शेतकऱ्याचा पेशंट आला. मग मी डॉक्टरांना परत फोन केला. पहिला फोन केला होता तो केला नाही असं समजा, आणि दुसऱ्या शेतकऱ्यांचं पेशंट आहे त्याचं बिल कमी करा. मग हे नाविलाज असतो, आम्हाला सुद्धा खोटं बोलावं लागतं. पण ते खोटं आम्ही आमच्यासाठी बोलत नाही, आम्ही दुसऱ्यांसाठी बोलतो, एवढंच मला सांगायचं. दुसरी अडचण अशी आहे की मी दिलगिरी व्यक्त करतो, इथं महिला भगिनी आहेत आणि सांगतो काही गोष्टी सर सांगाव्या लागतात. म्हणजे इथे डॉक्टर जे माझ्या परिचित नाही त्यांचा परिचय होईल. तेव्हा शौकत मुकादम हे उद्घाटनाला आले होते, त्यांना काहीतरी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली पाहिजे. मला थोडंसं एका ठिकाणी दुखायला लागलं आणि मी डॉक्टरांना मी सांगितलं मला जरा तपासा. ते म्हणाले आज झाला. मी म्हणून माझं दुखायचं कमी झालं. तर त्यांची माझी एवढी गोष्टी आहे काय. आता कधी अडचण होते. 2-4 महिन्यापूर्वी सर मला बघायला आले होते, मला पिस्तुला लावा. मला काही माहित नाही पिस्तुला, डॉक्टरांना माहितीच आहे पिस्तुला काय विषय असतो. तो हातात पिस्तुला आणि हा पिस्तुला नेमका झाला कुठला. तुम्ही एका हॉस्पिटलला गेलो, त्या डॉक्टरने सांगितलं चला आतमध्ये. अरे बापरे, बोलला हे फार मोठं संकट आहे. आणि तिथे जे सगळे कंपाऊंडर सगळे ओळखीचे होते, भाई चला आतमध्ये. मी काय सांगू तुम्हाला माझी परिस्थिती. त्याला म्हणाले ते पॅन काढण्यासाठी तिथं काय उपयोग होणार नाही. त्यामुळं मी शुभेच्छा तुम्हाला समोर बसलेल्या लोकांना अशा देत की काय जर दुखत असेल तर डोकं वगैरे हे ते दुखणं चालेल, बाकी काय तुम्हाला दुखता कामा नाही, याची आपण काळजी घ्या. नाही तर मग सगळे डॉक्टर ओळखीचे आहेत, आपल्याला पण त्याची फार मोठी अडचण होते. आता काटू सरांचा आणि आता माझा एक विषय झाला की एक चिपळूणचा पेशंट होतं, त्याचं डोकं दुखायला लागलं आणि तो एका डॉक्टरकडे गेला मिरजमध्ये की कोल्हापूरमध्ये, आणि डॉक्टरनी सांगितलं की तू 50% बरं झालं, तुझं काम रस्त्याच्या खड्ड्याने 50% बरं केलं. तुझी जी शीट होती ती बाजूला सरकली होती, ती बरोबर येऊन तिथे त्या खड्ड्यामुळे जॉईंट झाली. तर ही शीट जॉईंट पण होते आणि एकावर शीट चढली तर जीव पण जातो. तो जीव कुणाचा जाऊ नये म्हणून त्याची तुम्ही व्यवस्था केली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपलं भाषण म्हणजे खरोखर हास्य जत्रा असते. सर्व वातावरणाचा ताण जो होता मगाचपासून जातो त्यांनी सही करून टाकलेला आहे. आणि आता शेवटचं अध्यक्षीय भाषण सन्माननीय विद्यमान आमदार शेख नदी निकम सर यांना मी आजच्या इंटरनेटच्या माध्यमातून आणि डिजिटलच्या माध्यमातून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे टेले ICU अपराध हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करण्याच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांच्या पुढाकाराने किंवा ज्यांच्या गायडन्स मध्ये हे ICU चालणार आहे ते आदरणीय आमचे डॉक्टर अमित माने सर, त्याचबरोबर डॉक्टर राम देसाई सह्याद्री हॉस्पिटलचे प्रमुख, ज्यांचं आत्ताच आपण मनोगत व्यक्त ऐकलं ते शौकतबाई रामदासजी राणे, त्याचबरोबर प्रकाशजी देशपांडे, मिलिंदजी कापडी, शिरीषजी काटकर, ज्यांच्या पुढाकाराने आज हे हॉस्पिटल इथं चालू होतं ते डॉक्टर यतीन जाधव, आदरणीय डॉक्टर रत्नाकर थत्ते साहेब, डॉक्टर अब्बासजी जबले, डॉक्टर नातू सर, श्रीरामजी खरे, सतीश अप्पा, आशिष खातू, पूजा निकम, त्याचबरोबर माजी सभापती आमच्या डॉक्टर पाटणकर सर, डॉक्टर पालकर सर, डॉक्टर जाधव मॅडम, डॉक्टर कांचन मदार, डॉक्टर ज्योती यादव, इतर देखील अनेक जण आहेत, कारण सगळ्यांचीच नावं घ्यावीत असे माझ्या समोर देखील सर्व आदरणीय मान्यवर, माझ्या सगळ्या भगिनी, वडीलधारी पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी. वेळ पण खूप झाला आणि गरम पण खूप होतं म्हणून जास्त वेळ घेत नाही, परंतु यतीन जाधव सरांचं आणि त्यांच्या सर्व स्टाफचं आजच्या दिवशी मनापासून अभिनंदन. कारण एक वेगळी आणि आगळी सुविधा इथे उपलब्ध करत असताना सचिन गजमल आणि त्यांच्या सर्व टीमला देखील मनापासून धन्यवाद आजच्या दिवशी. कारण ज्याचा उल्लेख शौकतबाईंनी केला
की रस्ते खराब असल्यामुळे वेळ जास्त जातो, पण शौकतभाई आता तुम्ही आजारी पडलात तरी काही हरकत नाही, इथल्या इथं आयसीयू सगळी डिपार्टमेंट देसाई सर माने साहेबांच्या सौजन्याने आणि कॅमेरामध्ये रेकॉर्ड होईल आता, त्यामुळे आत घेऊन जाणार नाहीत तुम्हाला. त्यामुळे ही सुविधा या माध्यमातून निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी खूप मोठी उपलब्धता होणार. का आपल्याला नेहमीच एक दडपण असतं की पेशंट जर ठेवायचं तर चिपळूणला ठेवत असताना नातेवाईक पण म्हणत असतात की इथं का ठेवलंय. आता आपण सांगू शकतो की आम्ही सह्याद्रीच्या कराडच्या मार्गदर्शनाखाली इथं सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आम्ही सुविधा देऊ शकतो आणि त्याचा उपयोग आपल्याला सर्वसामान्य माणसाला देखील उत्तम पद्धतीने होऊ शकतो. कारण सह्याद्री हॉस्पिटलच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय उत्तम काम गेले काही वर्ष कराड असेल, पुणे असेल, अन्य भागामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने करतात. सुदैवाने ज्यावेळी मला यतीन सर म्हणाले की यायला जमेल काय, ते बोलले सह्याद्रीचे डॉक्टर येणार आहेत. मी म्हटलं मुद्दाम नक्की येतो, कारण बऱ्याच वेळा तिथं कोणाला फोन करायचा आमच्या समोरचा प्रश्न असतो. आता माने सर आणि देसाई सर हक्काचे मिळाले, त्यामुळे इथून पेशंट पाठवताना ती चिंता राहणार नाही की आमचा बऱ्याच वेळा ओळखणं, तिथे आपल्याला बरीच मदत त्यांच्या अनेक माध्यमातून त्या लोकांकडून आजपर्यंत कोरोना कालावधीपासून ते आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्यांचंही मिळत आणि आज त्यांच्या माध्यमातून अप्रांसारख्या ठिकाणी, चिपळूण सारख्या ठिकाणी ही सुविधा आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिले. मी असं म्हणणार नाही की खूप जणांनी याचा लाभ घ्यावा, म्हणजे आजारी पडू नये असं मी म्हणेन. जरी सुविधा आहे परंतु आजारी पडू नये. शौकतबाईंचा आजार झाला ते खाण्यामुळे झालेला आहे, त्यामुळे खाण्यावर जास्त कंट्रोल असणं महत्वाचं आहे. कारण शेवटी तब्येत आपल्या आहारावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात, त्याची काळजी आपण सगळेजण घेऊ. डॉक्टर यतीन जाधव आणि त्यांचे सर्वच डॉक्टर सहकारी गेले काही वर्ष सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम देखील करोनामध्ये खूप चांगलं काम त्यांनी केलं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये जागोजागी ग्रामीण भागामध्ये देखील उत्तम पद्धतीने आरोग्याचे कॅम्प घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. इतर वेळी देखील शौकतभाई असेल, आम्ही असो, नेहमी फोन करतो, थोडीच करतात, पुढच्या वेळी जरा वाढीव करतील, थोडी सवलत देण्याचं काम पण निश्चितपणे होत. आता तर महात्मा फुलेच्या माध्यमातून देखील हे हॉस्पिटल त्याच्यामध्ये आल्यामुळे अनेक सुविधा आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला मिळणार. या शासनाच्या माध्यमातून देखील 1.5 लाखाची जी सुविधा होती ती 5 लाखापर्यंत नेण्याचं काम देखील केलंय. नजीकच्या काळात 10 लाखापर्यंत जर हे नेता आलं तर अजून ग्रामीण भागातल्या पेशंटचं खूप चांगली सुविधा त्या माध्यमातून. त्यामुळे यतीन जाधव सर खूप चांगलं काम करतात. जबले मॅडम असतील, डॉक्टर जबले सर असतील, मगाशी मॅडम म्हणाले की पुढचे आमदारकीची निवडणूक त्यांना लढवायची असेल ते नक्की लढवतील, पण ते आमच्याकडून लढवतील. तुमचा दोघांचा सपोर्ट त्यावेळी असणं गरजेचं नाही. तर माझ्यावरही त्यांचं प्रेम आहे, पण मला सांगितलं नाही तुम्ही आता इकडे गेलात मग तुमच्यावर आम्ही नाही राहणार, तसं त्यांच्यावेळी सांगाल. तसं सांगू नका, त्यांच्या पाठीशी ठामपणे राहायची भूमिका आपण निश्चितपणे घ्याल अशी पण अपेक्षा करतो. गमतीचा भाग सोडून द्या, पण ते एक चांगली सुविधा या माध्यमातून आज इथं उपलब्ध झालेली आहे. आज मोठमोठे डॉक्टर ज्यांची अपॉइंटमेंट आपल्याला घेणं कठीण असतं, अशा डॉक्टरांचा सल्ला मला यतीन सर म्हणाले की जे चार्ज आहेत ते मिनिमम चार्ज मध्ये आम्ही देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यांनी त्यांच्याच परवानगीने सांगतो आणि ते चांगला सल्ला आपल्याला मिळत असल्यामुळे शेवटी नर्सिंग स्टाफ महत्वाचा असतो आणि मला वाटतं अपराध हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ खूप महत्वाचा. त्यामुळे तो जो सल्ला देणार आहे त्या सल्ल्याचा तंतोतंत उपयोग हर्षल सर आणि त्यांचे सहकारी निश्चितपणे इथं करतील हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. त्यामुळे डॉक्टरचा मोठ्या हॉस्पिटलला गेलं तर डॉक्टर काय फक्त सल्ले देत असतात, म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही. आता तो महत्वाचा आहे, त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आज हा सल्ला इतर पेशंट ठेवून, आपल्या घरी पेशंट ठेवून, काही वेळा काय होतं मानसिकता पेशंटची बाहेर गेला मोठ्या हॉस्पिटलला गेला की बदलली. कोरोनामध्ये तुम्ही बघितलंय की अनेक जण घरी बरे झालेत, अनेक जण हॉस्पिटलला गेल्यानंतर आजारी पडले. त्याचं एक माझ्याच एक उदाहरण, माझा राक्षे म्हणून ड्रायव्हर होता, सातत्याने आम्ही फिरत असताना माझ्या 7-8 ड्रायव्हरना कोरोना झाला. पण या राक्षेला झालं, मी घरातनं शौकतबाई त्याला जबरदस्तीने हॉस्पिटलला आणली आणि त्याच्यापेक्षा जास्त सिरियस त्याची बायको होती, ती घरी बरी झाली
हॉस्पिटलला याला तो गेला आणि घरी हाक मारायला गेला, पहिला त्याने विचारलं त्याला हॉस्पिटलला नेला नसतं तर बायको बरी झाली, याची अडचण झाली. त्यामुळे हा जो दबाव असतो तो इथल्या इथं असेल पेशंट आणि चांगली ट्रीटमेंट तीच जर मिळणार असेल तर आपल्याला त्याचा सगळ्या बाजूने फायदा होणार आहे. कारण पेशंट बरोबर नातेवाईकाला राहण्यापासूनच्या सुविधा देखील आपल्याकडे नसतात. त्यामुळे ही एक मोठी सुविधा डॉक्टर तुम्ही आणि अपराध स्किल हॉस्पिटलनी उभी आम्हाला दिलेली आहे. मी चिपळूणच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला सीओ साहेब आले, ते म्हणाले मी जरी इतिहास शिकलो असलो तरी आज तुम्ही सर्व आज ना बॉडी नसल्यामुळे तुम्हीच सगळे, तेव्हा तुमची मदत जास्तीची त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून निश्चितपणे लागणार आहे. आणि ती आपण सगळेच जण चिपळूणमध्ये एक चांगली संस्कृती आहे की कधी इथं पक्षीय मतभेद किंवा काही न बघता एकमेकाला अडेल त्यावेळी मदत करण्याची भूमिका तुमची आमची सगळ्यांचीच कायमस्वरूपी असते आणि तेच जपण्याचं काम आपण पुढच्याही काळात करूया. पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने, कारण बोलायला इथं सगळेच उत्सुक आहेत पण एवढ्या सगळ्यांना बोलायला अवधी नाही, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने अपराध आणि त्यांच्या सगळ्याच टीमला आमच्या मनापासून शुभेच्छा. आणि या सेंटरचा लाभ तळागाळातल्या पेशंटसाठी देखील उत्तम पद्धतीने मिळेल हा विश्वास देखील आजच्या दिवशी व्यक्त करतो. आणि सर्व स्टाफने, विशेषतः IT टीम असेल, इथली टीम असेल, सह्याद्री हॉस्पिटलची टीम असेल, स्टाफ असेल, कारण शेवटी पुढचं काम हा सगळ्या स्टाफचं ज्यादा आहे. कारण त्यांनी दिलेल्या सूचना इम्प्लिमेंट करणं आणि त्याचा पेशंटला जास्तीत जास्त लाभ कशा पद्धतीने देता येणं हे देखील महत्वाचं आहे. आणि ह्या निमित्ताने सह्याद्री हॉस्पिटलचा आमचा चिपळूणचा देखील ऋणानुबंध वाढेल. त्यामुळे आमच्या पेशंटला निश्चितपणे आपलाही आधार खूप मोठा वेगवेगळ्या माध्यमातून मिळेल हा देखील विश्वास व्यक्त करतो. माने सर असतील आणि देसाई सरांना देखील खूप खूप धन्यवाद देतो की एक चांगली सुविधा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज चिपळूणला उभी झालेली, हिचा लाभ निश्चितपणे सर्वसामान्य जनतेला मिळेल एवढा विश्वास व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद शेखर सर. वाचू आनंदे तसं जगू आनंदे असाच हा काही सोनियाचा आजचा क्षण होता. हा, वाचाल तर वाचाल असंच म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीने आपला हा सोहळा आज खेळमेळीच्या वातावरणात संपूर्ण महिलांचे खूप खूप आभार. सर घेतला एक मिनिट. काही शोधित हात लाव काही तिथे हात लाव. घरी पाठवायचे सर